नमस्कार मित्रांनो, मी नितीन सत्रे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PSI ST ASO कंबाईन एक्झाम या परीक्षेला आलेले काही प्रश्न बघणार आहोत. काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला नक्कीच भेटेल. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती भेटून जाईल. तर हा पहिला प्रश्न आहे. ASO मुख्य 2019 ला आलेला. खालील 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांच्या यादीत लगतच्या जोडीची बेरीज मूळ संख्या आहे. यादी अभ्यासा आणि त्या संबंधीचे चुकीचे विधान निवडा. ही यादी त्यांनी खाली दिलेली आहे. आता बघा, मूळ संख्या म्हणजे काय तर प्राईम नंबर. ज्या संख्येला स्वतः आणि 1 व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही किंवा जी संख्या कोणत्याही दोन संख्यांच्या गुणाकारातून तयार होत नाही, अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात, प्राईम नंबर्स. बघा, त्यांनी दिलेली कंडिशन कशी आहे तर लगतच्या दोन संख्यांची बेरीज ही मूळ संख्या आहे. जशी की 16 आणि 15 31 मूळ संख्या आहे. आता इथं 15 आणि 4 19 मूळ संख्या आहे. 10 आणि 7 17 ही मूळ संख्या आहे. अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. आणि या 4 खालच्या ऑप्शन मधलं एक ऑप्शन चुकीचा आहे, तो आपल्याला निवडायचा आहे. आणि या संख्यांमध्ये त्यांनी काही अक्षर दिलेत बघा, जसं की इथं A B C D आणि E ही 5 अक्षर आहेत. त्या 5 अक्षरांच्या जागेवर निश्चितपणे कोणते किमती आहेत आपल्याला आता माहित नाही. तर आपण बघा, या प्रश्नांना प्रॅक्टिकल टाइप प्रश्न म्हणतो आपण. प्रॅक्टिकल टाइप क्वेश्चन का तर या प्रकारचे प्रश्न कुठल्याही फॉर्म्युल्यात बसत नाहीत, कुठल्याही सूत्रामध्ये टाकून सोडवता येत नाहीत. तर आपल्याला प्रॅक्टिकली हे प्रश्न सोडवावे लागतात. मग अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्यांना प्रॅक्टिकल टाइप क्वेश्चन्स म्हणतात. बघा, आता इथं पहिला ऑप्शन काय आहे, डी या वर्णाक्षराची किंमत बी च्या किमतीनुसार बदलते. बर, डी या वर्णाक्षराची किंमत बी च्या किमतीनुसार बदलते. हे खरं आहे की खोटं आहे कळण्यासाठी आपल्याला डी ची किंमत माहित नाही आणि बी ची किंमत माहित नाही, निश्चित सांगता येत नाही. मग बघा, पुढचा ऑप्शन काय सांगितलं त्यांनी, ई या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 13 आहे. बघू आपण, तर ई ची किंमत 13 घेऊन बघू आपण, काय हरकत नाही. तर बघा, 18 आणि 13 या दोघांची बेरीज किती येते तर 31 येते, जी की मूळ संख्या आहे. 31 ही मूळ संख्या आहे, असू शकते, निश्चितपणे माहित नाही आपणास हे खरं आहे की खोटं आहे. दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन काय आहे तर ए या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 3 आहे. बघूया आपण, ए ची किंमत निश्चितपणे 3. हेही नक्की खरं आहे की खोटं आहे माहित नाही आपणास. आपण फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे किमती ठेवतो इथं. तर बघा, 20 आणि 3 23 मूळ संख्या आहे. 3 आणि 16 19 प्राईम नंबर मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरचं काय सांगितलं बघा, बी ची किंमत एक तर 1 किंवा 19 आहे. बघा, बी ची किंमत काय म्हटलं, एक तर 1 किंवा 19. बघा, 1 आणि 4 एकचा विचार करू, बी ची किंमत 1 असेल किंवा 19 असेल माहित नाही आपल्याला. तर बघा, बी ची किंमत जर 1 घेतली तर या लगतच्या संख्यांची बेरीज येते 4 आणि 1 5 आणि 12 आणि 1 13, 1 असू शकते. 19 घेऊ बघा, 19 आणि 4 23 असू शकते. आणि इथं 19 आणि 12 31 असू शकते. म्हणजे बी ची किंमत 1 किंवा 19 असू शकते. आता बघा, पहिल्या ऑप्शन कडे येऊ आपण. डी या वर्णाक्षराची किंमत बी च्या किमतीनुसार बदलते. आता बघा, बी च्या किमतीनुसार बदलते का आपण बघूया. आता बघा, इथं जर डी ची किंमत इथं 1 आहे, आपण डी ची किंमत जर समजा 1 घेतली, 1 जर डी ची किंमत 1 घेतली तर बी ची किंमत किती असणार 19. तर बघा, आता इथं डी ची किंमत 1 घेतली तर 6 आणि 1 7 होतंय आणि 2 आणि 1 3 होतंय. बघा, 6 अधिक 1 7 ही मूळ संख्या आहे आणि 2 आणि 1 2 अधिक 1 3 ही सुद्धा मूळ संख्या आहे. मात्र डी ची किंमत मी काय घेतो 19 घेतो. बघा, 19 घेतो. जर डी ची किंमत 19 घेतली तर 19 आणि 6 किती येत आहे 25. 25 मात्र मूळ संख्या नाही. 25 ला 5 ने भाग जातोय, त्यामुळे डी ची किंमत 19 कधीच नसणार आहे. तर ती किती असू शकते बघा, 19 नसणार, ती 1च असू शकते. आणि बी ची किंमत ही 19 असू शकते, कारण बी ची किंमत 19 घेतली, 19 आणि 4 23 19 आणि 12 31. ए ची किंमत 3 घेतली तर 20 आणि 3 23 16 आणि 3 19.
डी ची किंमत 1, 6 आणि 1 7, 2 आणि 1 3, ई ची किंमत 13. किमती क्लिअर झाल्या. त्यामुळे बघा ई ची किंमत, ई या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 13 आहे. निश्चितपणे 13 आहे. हे बरोबर आहे, लक्षात ठेवा. हे ट्रू आहे, बरोबर आहे, चुकीचं विधान नाही. ए या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 3 आहे. ए ची निश्चितपणे 3 आहे, हेही बरोबर आहे. आणि बी ची किंमत एक तरी 1 किंवा 19 आहे. 1 किंवा 19 यापैकी एक आहे, हेही बरोबर आहे. मात्र डी या वर्णाक्षराची किंमत बी च्या किमतीनुसार बदलत नाही. लक्षात ठेवा, 19 च्या ऐवजी 1 घेतलं, इथं 1 घेतलं तर इथं 19 होत नाही, कारण 19 आणि 6 25 होते. त्यामुळे पहिला निष्कर्ष चूक आहे, चुकीचा आहे, म्हणून ते आपलं उत्तर आहे. कारण त्यांनी विचारलंय काय, चुकीचं विधान निवडायला सांगितलंय. आणि चुकीचं विधान कोणतं आहे, पहिलं डी या वर्णाक्षराची किंमत बी च्या किमतीनुसार बदलते. हे चुकीचं विधान आहे आणि चुकीचं विधान असल्यामुळे ते आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. बघा यानंतरचं परीक्षेला आलेलं उदाहरण ऍक्च्युली थोडस मोठं आहे, पण त्याच टाईपचा आपण छोटा एक प्रश्न घेतलेला आहे. हा प्रश्न आपण सोडवून बघू, कारण हा प्रश्न सोडवण्याची पद्धत तुम्हाला कळली की परीक्षेला आलेला तोही प्रश्न तुम्ही सोडवू शकता. फक्त हा प्रश्न आपण डिटेल मेथड आणि त्या डिटेल मेथड वरून शॉर्टकट मेथडने उत्तर कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. प्रश्न आहे 2, 4 आणि 6 या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता अंकांचा वापर करून 3 अंकी संख्या तयार केल्या. अशा सर्व शक्य संख्यांची बेरीज दर्शवणारा पर्याय निवडा. बघा त्या संख्या कोणकोणत्या आहेत, तर 2, 4 आणि 6. तर बघा या 2, 4 आणि 6 या 3 अंकांपासून एकूण तयार होणाऱ्या संख्या किती आहेत, तर ते शॉर्टकट नाही काढता येतात. त्या किती असतात लक्षात ठेवा. तर एकूण संख्या किती आहे, 3. तर तयार होणारी एकूण संख्या 3 फॅक्टोरियल असतं. 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 चा 1 पर्यंतच्या सर्व संख्यांचा गुणाकार. 3 पासून 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे किती आलं, 6. 6 संख्या तयार होतात. हे तुम्ही शॉर्टकट एकूण संख्या काढू शकतो, पण फक्त एकूण संख्या किती तयार होतात ते नाही विचारलं, तर त्या एकूण सर्व संख्यांची बेरीज किती येईल असं विचारलंय. मग आता बघा या 2, 4 आणि 6 पासून कोणकोणत्या संख्या तयार होत आहेत. बघा कोणत्या 6 संख्या तयार होत आहेत, हे आपण 3च संख्या घेतल्यात. आपण लहान उदाहरण घेतलंय समजण्यासाठी. हे उदाहरण समजलं की तुम्ही कितीही मोठं उदाहरण कमीत कमी वेळेत सोडवू शकता. बघा 2, 4 आणि 6 पासून पहिली संख्या होईल तयार 246. दुसरी होईल 264. तिसरी होईल, आता बघा 2 पासून 2च संख्या तयार होतील. तसेच 4 पासून 2 संख्या तयार होतील 426. त्यानंतर 462 आणि 6 पासून ही 2 संख्या तयार होतील 624 आणि 642. बघा 1 2 3 4 5 आणि 6 या 6 संख्या तयार झाल्या आणि या 6 संख्यांची बेरीज करायची आहे. आपण आता या 6 संख्या मांडू शकलो, यांची बेरीज आपण करू शकतोय. बघा 6 4 10 6 16 2 18 4 22 2 24 ला 4 4 2. त्यानंतर बघा हे 4 6 10 10 2 12 12 6 18 18 2 20 आणि 4 24 ला 24 आणि हा 4 हे 2 6 26 झालं. पुन्हा 4 2. परत बघा हे 2 4 4 4 8 8 4 12 12 6 18 18 6 24 24 आणि 4 2 26. तर उत्तर आलं बघा 2664. बघा हे आपल्याला कधी की आपण सर्वच्या सर्व संख्या मांडल्या, 3च अंक आहेत, 3 अंकांपासून 6 संख्या तयार होत आहेत, म्हणून आपण हे संख्या मांडून त्यांची बेरीज करणं शक्य आहे. पण अशा जर संख्या जर 50 तयार होत असतील तर 50 संख्या मांडून त्यांची बेरीज करणं शक्य नाही. मग त्यावेळी काय करायचं बघा, हे उत्तर आपण आता असं काढलं डिटेल मेथडनी. हे शॉर्टकट कसं काढायचं, तर बघा एक गोष्ट फिक्स झाली की 2 4 आणि 6 पासून एकूण संख्या किती तयार होत आहेत, तर 6 संख्या तयार होत आहेत. या काय झाल्या, एकूण संख्या. बघा एकूण संख्या झाल्या 6. आता याचा विचार करूच नका, याचा विचार डिटेल मेथडचा विचार करूच नका. आता आपण शॉर्टकट कसं काढायचं बघा, एकूण संख्या 6 तयार होत आहेत, बरोबर. मग त्या 6 संख्या असणार, ह्या 6 संख्या. आता याच्या एकच स्थानी मी बघा काय करतो इथं की एकच स्थानी इथं एकक, दशक आणि शतक 3 अंकी संख्या तयार होतात, एकक, दशक आणि शतक. तर एकक स्थानी बघा काय काय येते, एकक स्थानी काय येते बघा, एकूण संख्या 6 तयार झाल्या. तर 6 किती वेळा येते बघा, इथं 2 4 आणि 6 अंक आहे, तर 2 बघा. आता हे जाऊ द्या, हे 2 किती वेळा आलं, 2 वेळा आलं. 4 किती वेळा आलं, 2 वेळा आलं.
आणि 6 किती वेळा आलं 2 वेळा. म्हणजे प्रत्येक अंक 2 वेळा येतोय बघा. प्रत्येक अंक 2 वेळा. इथंही बघा, इथं 2 दशक स्थानी 2 वेळा आलं, 4 2 वेळा आलं आणि 6 ही 2 वेळा आलं. इथं पण बघा 2 वेळा आलं, 4 2 वेळा आणि 6 2 वेळा. म्हणजे एकक, दशक आणि शतक तिन्ही स्थानच्या ओळीतल्या संख्या सारख्याच आहेत आणि त्या संख्या किती वेळा येत आहेत तर 2 वेळा येत आहेत. एकूण संख्या 6 तयार झाल्या ना. 6 म्हणजे 2 पासून किती संख्या तयार झाल्या 2. बघा 2 वेळा आलं, 4 किती वेळा आलं 2 वेळा आलं आणि 6 किती वेळा आलं 2 वेळा आलं. मग बघा इथं 2 वेळा आलं तर मी काय करतो एका ओळीची बेरीज, एकच स्थानच्या अंकांची बेरीज किती येणार बघा. हे 2 वेळा आले, 4 पण 2 वेळा आले आणि 6 ही 2 वेळा. इथंही 2 वेळा, 4 2 वेळा आणि 6 2 वेळा. इथंही 2 वेळा, 4 2 वेळा, 6 2 वेळा. मग एका ओळीची बेरीज किती येणार बघा. 2 दुने 4 प्लस 4 दुने 8 प्लस 6 दुने 12. 12 आणि 8 20. 20 आणि 4 किती आलं 24. तर एका ओळीची बेरीज किती आली बघा 24. म्हणजे एका स्थानच्या अंकांची बेरीज झाली 24. सेम दशक स्थानच्या अंकांची बेरीज पण किती येणार आहे 24. आणि सेम शतक स्थानच्या ओळीची बेरीज किती येणार आहे 24. बघा मग ह्यांची बेरीज 24 झाली. आपण 24 ला 4 घेतो, हा 4 2, 24 आणि 2 26, 26 ला 6 पुन्हा 4 2 आणि 24 आणि 2 किती आलं 26. तर उत्तर किती आलं बघा 2664. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. मी पुन्हा एकदा समजावून सांगतो, नीट लक्ष द्या बघा. हे उदाहरण पुन्हा एकदा समजावून सांगतो कसं करायचं. शॉर्टकटली डायरेक्ट उत्तर कसं काढायचं बघा. कारण हे उदाहरण तुम्हाला समजलं की तुम्ही इतर कोणतंही आणि किती मोठं उदाहरण इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा संख्या कोणकोणते 2 4 आणि 6. याच्यापासून एकूण संख्या किती तयार होणार तर बघा एकूण संख्या 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर किती आल्या 6 संख्या तयार झाल्या. 6 संख्या तयार झाल्या की नाही. एकूण अंक किती आहेत 3 अंक आहेत. मग प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होणार. याच्यापासून 2 होणार, याच्यापासून 2 होणार आणि याच्यापासून 2, अशा 6 संख्या तयार होणार. बघा 2 पासून 2 झाले, 4 पासून 2 झाले आणि 6 पासून 2 झाल्या. आता इथं मी लिहितो बघा एकक, दशक आणि शतक. आता बघा एका ओळीची बेरीज किती असणार गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुने 4, 4 दुने 8 आणि 6 दुने 12. त्यांची जर बेरीज केली तर काय असणार 12 8 20 आणि 4 24. तर एकच स्थानच्या सर्व अंकांची बेरीज किती असणार 24 असणार. दशक स्थानच्या सर्व अंकांची बेरीज किती असणार 24 असणार आणि शतक स्थानच्या अंकांची बेरीज 24 असणार. आणि मग आपण काय करू 24 बेरीज झाली 24 ला 4 घेतो 4 2, 24 आणि 2 26 आणि 4 2, 24 आणि 2 26. आपलं डायरेक्ट उत्तर येऊन जातं. आपल्याला संख्या मांडायची गरज नाही, काही नाही, डायरेक्ट या शॉर्टकट मेथडने आपण उत्तर काढू शकतो. यानंतरचा प्रश्न बघा एसटे मुख्य 2017 ला दिलेला प्रश्न आहे. 1 3 5 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता अंकांचा वापर करून 5 अंकी संख्या तयार केल्या अशा सर्व शक्य संख्यांची बेरीज दर्शवणारा पर्याय निवडा. आता बघा एकूण संख्या कशा काढायच्या तर एकूण किती अंक आहेत 1 2 3 4 5. 5 पासून 5 अंकी संख्या तयार करायची आहे. किती होणार तर 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. बघा 5 चौक 20 20 त्रिक 60 60 गुणे 120. तर संख्या किती तयार झाल्या 120 संख्या तयार झाल्या. एकूण किती 120 संख्या तयार झाल्या. लक्षात ठेवा 5 अंकी 120 संख्या तयार झाल्या. मग आता बघा अंक काय काय आहेत तिथं तर 1 3 5 7 आणि 9 हे 5 अंक आहेत. तर अशा 120 संख्या तयार झाल्या तर त्याच्या एकक स्थानच्या दशक स्थानच्या प्रत्येक बघा एकक स्थानी दशक स्थानच्या ओळीत प्रत्येक ठिकाणी अंक सारखेच असणार आहेत. हेच अंक मागे पुढे होणार आहेत, तेच अंक येणार आहेत. मग आता बघा एका पूर्ण ओळीची बेरीज किती असणार तर बघा एकूण संख्या 120 आहेत आणि एकूण अंक किती आहेत 5. मग 5 तर कुणाच्या 5 पट 120 आहे तर 24 च्या म्हणजे 1 पासून किती संख्या तयार होणार 24, 3 पासून 24, 5 पासून 24 आणि 7 पासून 24 आणि 9 पासून ही 24. 24 24 24 24 बघा 5 वेळा आलं म्हणजे 24 पंच 120. बघा 1 पासून 24 संख्या तयार होणार, 3 पासून 24 एकच स्थानी,
5 एकक स्थानी असताना 24 संख्या होणार आणि 7 एकक स्थानी असताना 24 संख्या होणार आणि 9 एकक स्थानी असताना 24 संख्या तयार होणार. मग बघा एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती असणार तर यांचा गुणाकार आणि त्याची बेरीज. बघा एकक स्थानी त्या 120 संख्यांच्या एकक स्थानी ना 1 24 वेळा आले म्हणून त्याचं 24 येणार. 3 24 वेळा आले म्हणजे 24 त्रिक 72. 5 पण 24 वेळा आले 24 पंचे 120. 7 ही 24 वेळा आले 24 सत्ता 168. 9 सुद्धा 24 वेळा आले 24 90 216. यांची जर बेरीज केली तर ती किती येते बघा 4 4 आणि 2 6 6 आणि 8 14 14 आणि 6 20. 14 आणि 6 किती आलं 20 आलं. हातच्या आले 2 2 आणि 2 4 4 आणि 7 11 11 आणि 2 13 13 आणि 6 19 19 आणि 1 20 20 ला 0. हातच्या आले 2 पुन्हा तर इथं बघा 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 2 6 तर काय आलं 600 आली. लक्षात ठेवा तरी एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती आली एकक स्थानच्या अंकांची सर्व एकक स्थानच्या ओळीची पूर्ण बेरीज किती आली 600. सेम दशक स्थानच्या अंकांची पण किती येणार 600. 5 अंकी संख्या करायची आहे. शतक स्थानच्या अंकांची बेरीज किती येणार 600. त्यानंतर हजार स्थानच्या अंकांची बेरीज किती येणार 600 आणि दशहजार दशसहस्र स्थानच्या अंकांची बेरीज किती येणार 600. 1 2 3 4 5 हे 5 अंकी संख्यांची बेरीज करतोय आपण. एका ओळीची बेरीज 600 येते त्याची प्रत्येक ओळीची बेरीज 600 येणार आणि मग आपल्याला काय करायचे बघा पहिल्या ओळीची बेरीज 600 आली तर आपण शून्य घेतला हातच्या आले 60. 600 अधिक 60 किती झालं 660. त्यातलं शून्य इथं घेतलं हातच्या आले 66. 666 किती झालं तर 666. त्यातलं 6 इथं घेतलं हातच्या आले 66. पुन्हा 666 झालं 6 घेतलं हातच्या आले 66 आणि 666 किती झालं तर 666. तर किती वेळा आलं बघा 1 2 3 4 5 5 वेळा 6 आणि 2 शून्य आलं. तेव्हा आपलं आन्सर काय आलं बघा आन्सर आलं 1 2 3 4 5 आणि हे 2 शून्य. 5 वेळा 6 आणि 2 शून्य असं उत्तर कोणतं आहे तर ऑप्शन नंबर 3. इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येतं. यानंतरचा प्रश्न आहे सिलोजिझम तर्क आणि अनुमानवरती. बघा प्रश्न आहे एएसओ मेन्स 2019 ला आलेला प्रश्न आहे. एएसओ मुख्य परीक्षा 2019 ला प्रश्न असा आहे त्यांनी विधान दिलीत बघा सर्व स्विच प्लग आहेत. बी विधान काही प्लग बल्ब आहेत. सी विधान सर्व बल्ब होल्डर्स आहेत आणि निष्कर्ष त्याच्यावरून या 3 विधानांवरून काढलेले काही निष्कर्ष आहेत की सर्व होल्डर्स प्लग आहेत काही प्लग स्विच आहेत असे निष्कर्ष काढलेले आहेत. तर त्यांनी विचारलं योग्य पर्याय निवडा. पर्याय इथे दिलेले आहेत की निष्कर्ष एकच सत्य आहे. दुसरा पर्याय आहे निष्कर्ष 2 सत्य आहे. तिसरा पर्याय आहे निष्कर्ष 1 व 2 दोन्ही सत्य आहेत आणि पर्याय 4 आहे निष्कर्ष 1 व 2 दोन्ही असत्य आहेत. तर बघूया आता इथं तुम्हाला एक लक्षात ठेवा की प्रश्न ज्यावेळेस विधानांवरती विचारला जातो सिलोजिझम वरती त्यावेळी आपण या विधानांवरून विधान नेहमी सत्य असतात. या विधानांवरून आपण काय करतो आकृती तयार करतो. बघा विधानांवरून काय करतो आपण आकृती तयार करतो आणि विधानांवरून तयार केलेली आकृती म्हणजेच विधान आणि त्या आकृतीला जे निष्कर्ष फॉलो करतात ते सत्य असतात आणि त्या आकृत्यांना म्हणजेच विधानांना जे निष्कर्ष फॉलो करत नाहीत ते असत्य असतात. कसे ते आपण बघूया. बघा पहिलं विधान काय आहे सर्व स्विच प्लग आहेत. लक्षात ठेवा सर्व स्विच प्लग आहेत. याचं कसं होतं सर्वच्या सर्व स्विच हे प्लग आहेत म्हणजे स्विचची जी आकृती असणार आहे ती पोटात जाणार. ज्याच्या नावापुढे सर्व लागतं त्याची आकृती पोटात जाते पुढच्या घटकाच्या. लक्षात ठेवा सर्व स्विच प्लग आहेत म्हणजे स्विच आतमध्ये आकृती येणार कोणाच्या प्लगच्या आतमध्ये म्हणजे बघा अशी येणार. त्याला मी स्विच एस म्हणतो. सर्व स्विच प्लग आहेत आणि ही झाली प्लगची आकृती. बघा सगळेच्या सगळे स्विच काय झाले टोटल सगळे स्विच काय झाले प्लग झाले. हे झालं पहिलं विधान. दुसरं विधान काय आहे काही प्लग बल्ब आहेत. आता बघा काही प्लग हे बल्ब आहेत. आता प्लग म्हटलंय त्यांनी काही प्लग म्हटलंय बल्ब तर मी याला बी म्हणतो बल्ब. बघा
काही प्लग काय झाले, इथले फक्त प्लग काय झाले, बल्ब झाले. काही प्लग काहीची आकृती असते ना, काय ते छेद संचासारखी येते, छेदते फक्त त्याला आकृती. काही प्लग बल्ब आहेत, कुठले तर इथले. आता बघा सर्व बल्ब होल्डर्स आहेत. आता बघा बल्बची आकृती आहे ना, ती पोटात जाणार. बघा सर्व बल्ब होल्डर्स आहेत, होल्डरच्या पोटात जाणार. होल्डरची आकृती अशी बाहेरून येणार. बघा अशी होल्डर. बघा सर्वच्या सर्व बल्ब काय झाले, होल्डर झाले. सर्वच्या सर्व बल्ब होल्डर झाले. मग आता आपण काय करू बघा, तर या निष्कर्षांचा विचार करू. निष्कर्षांचा आता बघा पहिला निष्कर्ष काय आहे, हे निष्कर्ष याला फॉलो करतायत की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. की सर्व होल्डर्स प्लग आहेत. सर्व होल्डर्स प्लग असण्यासाठी होल्डर्सची आकृती पोटात पाहिजे. कुणाच्या, प्लगच्या. होल्डरची आकृती प्लगच्या पोटात आहे का हो? बघा सर्वच्या सर्व होल्डर्स प्लग नाहीत, कारण इथला होल्डर प्लग नाही, इथला होल्डर प्लग नाही, इथला होल्डर प्लग नाही. सर्व होल्डर्स प्लग आहेत. हे काय आहे, 100% चूक आहे, असत्य आहे. पहिला निष्कर्ष तर असत्य आहे. आता दुसरा बघा, काही प्लग स्विच आहेत. काही प्लग स्विच आहेत. आता प्लगची आकृती हे आहे, ही प्लगची आकृती आहे आणि ही स्विच आहे. इथं बऱ्याच जणांचा गोंधळ होतो बघा. काही प्लग स्विच आहेत. बघा आता हे बरोबर आहे का, तर काही बघा इथला प्लग काय आहे, स्विच आहे. इथला प्लग स्विच आहे का हो, नाही. इथला प्लग स्विच नाही, इथले प्लग आहेत ना. बघा मी बघतायला हे प्लगच आहेत. आता रंगवलेली आकृती स्विच आहे, पण ती ऑलरेडी कशामध्ये, प्लगच्या डायग्राम मध्येच आहे. रंगवलेला जो भाग आहे ते प्लग आहेतच, ते प्लग आहेत. तर बघा ह्याच्या बाहेर मात्र स्विच नाही, प्लग आहे. इथं प्लग आहे पण स्विच नाही. काय म्हटले, काही प्लग स्विच आहेत. तर काही प्लग स्विच आहेत हे बरोबर आहे. कशामुळे बरोबर आहे, तर बघा फक्त ह्या स्विचच्या आकृतीमध्ये, ह्या आकृतीच्या आतमध्ये येणारे प्लग स्विच आहेत. बघा या आकृतीच्या आतमध्ये येणारे प्लग काय आहेत, स्विच आहेत. आणि याच्या बाहेरचे प्लग मात्र स्विच नाहीत. म्हणून काही प्लग स्विच आहेत. कुठले प्लग स्विच आहेत, तर फक्त या रंगवलेल्या भागातले प्लग फक्त स्विच आहेत. म्हणजे काहीच प्लग काय आहेत, स्विच आहेत. याच्या बाहेरचे प्लग स्विच नाहीत. काही प्लग काय आहेत, स्विच आहेत. त्यामुळं निष्कर्ष 2 हा सत्य आहे. फक्त निष्कर्ष 2 सत्य आहे. याचं उत्तर काय तर निष्कर्ष 2 सत्य आहे. ऑप्शन नंबर 2 फक्त निष्कर्ष 2 सत्य. यानंतरचा प्रश्न बघा, PSI पूर्व 2012 ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत. बघा हे पर्याय दिले आणि पर्यायामध्ये कर्णी दिले आहेत. सर्वच्या सर्व कर्णीतील संख्या आहेत. बघा कोटी 4 असताना कर्णी चिन्हात 6, कोटी 6 असताना कर्णी चिन्हात 5, कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 2, कोटी 6 असताना कर्णी चिन्हात 5. आता एक गोष्ट लक्षात येते बघा, या 3 ज्या संख्या आहेत पहिल्या पर्यायातल्या, पहिल्या ऑप्शन मधले ज्या 3 संख्या आहेत त्याच संख्या इतर 4 ऑप्शन उरलेल्या 3 ऑप्शन मध्ये त्यांची जागा बदलून फक्त दिलेल्या आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या 3 संख्या कुठल्या तरी एका पर्यायातील 3 संख्या आपण घेऊया आणि त्यातला चढत्या क्रमाने, म्हणजे चढत्या क्रमाने काढण्यासाठी त्यांच्या किमती माहित असणं गरजेचं आहे. तर बघा आता एकतर हा प्रश्न बघितल्यानंतर खूप ताण येतो, टेन्शन येतं. कर्णी बघितलं की अवघड वाटतो, पण अतिशय सोपं आहे. बघा किती सोप्या पद्धतीने उत्तर काढता येतं. आपण कोणत्याही पर्यायातली संख्या घेऊ. आपण बघा कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 2 आहे. त्यानंतर कोटी 6 असताना, कोटी 6 असताना कर्णी चिन्हात 5 आहे आणि कोटी 4 असताना कर्णी चिन्हात 6, अशा 3 संख्या आहेत. आता बघा ही जी चोचीमध्ये जी संख्या असते रूट, त्याला आपण काय म्हणतो, कोटी म्हणतो. आता कर्णींच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवा, सर्ट्स कर्णींच्या बाबतीत नेहमी या कोटी, आता आपल्याला लहान मोठेपणा करायचा आहे नाही, तर कोटी समान असेल, या तिन्ही कर्णींची कोटी समान असेल तेव्हा जी कर्णी चिन्हातली संख्या, या आतली संख्या, जी कर्णी चिन्हातली संख्या मोठी ती कर्णी मोठी असते आणि जी कर्णी चिन्हातली संख्या लहान ती कर्णी लहान असते. कधी,
ज्यावेळी कोटी समान असते त्यावेळी. कोटी समान असेल, कोटी म्हणजे ह्या रूटच्या संख्या, लक्षात ठेवा. कोटी समान असेल तर अतिउत्तम. पण जर कोटी समान नसेल, इथं 3 आहे, इथं 6 आहे, इथं 4 आहे. कोटी जर समान नसेल तर ते आपणास करून घ्यावी लागते. आता कशी कोटी समान करायची तुम्हाला सांगतो बघा. तर इथं बघा, इथं 3, 6 आणि 4 आहे. 3, 6 आणि 4. तर 3 बघा, 3, 4 आणि 6 या कोटे 3, 4 आणि 6. तर यांचा लसावी काढायचा. यांचा लसावी 3 च्या पटीत 6 आहे, पण 4 च्या पटीत 6 नाही. मग 6 दुने 12. बघा 12 हे 3 च्या पटीत आहे, 4 च्या पटीत आहे, 6 च्या पटीत आहे. मग हा काय झाला? लसावी. लसावी किती आला? 12. मग काय करायचं? तर बघा, इथं प्रत्येकाची कोटी 12 घेऊन ठेवायची. 12, इथं कोटी 12 आणि इथंही कोटी 12. सर्वांची कोटी 12 लिहून घ्यायची. इथं 2 आहे. आता बघा, आपण मूळच्या किमती तर नाही बदलू शकत, या मूळच्या संख्यांच्या किमती तर बदलू शकत नाही. तर कोटी बदलली, या 3 ची 12 केली, या 6 ची 12 केली, 4 ची 12 केली, म्हणजे आपण किमती बदलल्या. तर त्यांच्या किमतीमध्ये बदल न होण्यासाठी काय करायचं बघा. तर मूळच्या कोटीला ज्या संख्येनं गुणल्यानंतर लसाव येतोय, 3 ला कशाला गुणल्यानंतर 12 येते, तर 4 न. तर हे 4 आहे, ते इथं 4 याचा घात घ्यायचा. करणीच्या संख्येचा इथं पॉवर घात घ्यायचा, लक्षात ठेवा. 6 ला किती गुणल्यानंतर 12 येतं, तर 6 गुणिले 2 12. तर इथं 2 घ्यायचा घात. आणि 4 ला किती गुणल्यानंतर 12 येतं, तर 4 ला गुणिले 3 केल्यानंतर 4 3 12. इथं तिसरा घात घ्यायचा. मग आता बघा, सर्वांची कोटी काय झाली? समान झाली. सर्वांची कोटी काय झाली? समान झाली. मग जी कर्णी चिन्हातली संख्या मोठी असेल ती मोठी, आणि जी कर्णी चिन्हातली संख्या लहान ती कर्णी लहान असते. मग इथं बघा, 2 चा चौथा घात किती येतो? 16. 5 चा वर्ग किती येतो? 25. आणि 6 चा घन किती येतो? 216. तर आपल्याला काय करायचंय बघा, कोणता क्रम लावायचा? उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय? तर वरून खाली उतरणे. मोठी लहान लहान. सर्वात मोठी कर्णी कोणती आहे? ही सर्वात मोठी आहे, 1 नंबरला. ही 1 नंबर असली पाहिजे. कोटी 4 असताना कर्णी चिन्ह 6 कुठं आलंय? इथं आलंय आणि इथं आलंय. हे 2 ऑप्शन गेले, बरोबर. परत 2 नंबरला कुठले? 25. उतरता क्रम लावते, सर्वात मोठी त्याच्यापेक्षा लहान, मधली कर्णी ही 2. म्हणजे कोटी 6 असताना ही दुसरी असणार. कोटी 6 असताना कर्णी चिन्हात 5, ती इथं आलंय. याच्यात आहे का? नाही. हा ऑप्शन गेला. त्यामुळे उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 1. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. जर काही तुमच्या अडचणी असतील, डाऊट्स असतील, तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या अडचणींचा, तुमच्या डाऊट्सचा नक्कीच विचार केला जाईल. धन्यवाद.